in Dr. Nandurkar Vidyalaya in online education term 2020-21. Last period we have seen a very beautiful poem. The poem was Trees are the kindest things I know. या आशयाची आपण कविता बघितली होती की जे काही जगामध्ये सर्वात दयाळूपणाचं जे उत्तम उदाहरण आहे ते म्हणजे झाड आहे. की झाड कुठलंच भेदाभेद न करता, कुठलंच डिस्क्रिमिनेशन न करता आपल्याला निसंशय असं सगळं काही देतं. आपल्याला जे काही पाहिजे ते सगळं आपल्याला देतं. तर हेच या कवितेमध्ये दर्शवलेले होतं. आणि आय होप दॅट यू लर्न दिस पोएम वेल, and I had told you to write down rhyming words related with this poem. Okay, so whenever you see the lines of this poem, you can understand the meaning of each line. For example, trees are the kindest things I know. They do not harm, they simply grow. Means वृक्षासारखं दयाळूपणा कोणातच नाही, कुठल्याच सजीवांमध्ये नाही. जेवढा वृक्ष हा दयाळू असतो त्याच्यासारखं कोणीच दयाळू नाही. दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. ते कारण ते कोणालाच त्रास देत नाही. ते सिंपल मध्ये काय होतात की ते साधेपणानं वाढत जातात आणि आपल्याच ठिकाणी असून ते इतरांना काय देतात, दया देतात, दया दाखवतात. देन अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज. मग कोणाकोणावर त्यांची दया दिसते किंवा कोणाकोणाला त्यांच्या दयेचे पात्र होता येते. स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज. आणि जे काही गुरेढोरे असतात, जंगलामध्ये फिरतात आणि काही चरणं झाल्यानंतर झाडाखाली येऊन निवांतपणे रवांथ करत बसतात, त्यांना देखील झाडाची दया पात्र होते. अँड गॅदर अ बर्ड्स अमंग देअर बाउज. बाउज मीन्स ब्रँचेस. आणि तुम्हाला माहित असेल की स्वच्छंदी विहार करणारे जे पक्षी आहेत ते फक्त एकाच ठिकाणी निवारा घेतात, ते म्हणजे झाडांवर. आणि झाडांच्याच ढोलीमध्ये कुठे फांद्यांवर घरटे बांधतात आणि मुक्त कंठाने विहार करतात, खेळतात, बागडतात, चिवचिवाट करतात. दे गिव्ह अस फ्रूट इन लीव्हज अबोव. आणि बघा की जे सूक्ष्म असं बी असतं, छोटं असं बी असतं, त्या बी मधून बीजांकुरण होतं, त्याचं झाड होतं, झाडातूनच फुल येतं, फुलातूनच फळ होतं आणि तेच फळ आपल्याला अतिशय गोड आणि मधुर रूपात पाहायला मिळतं आणि चाखायला देखील मिळतं. अँड वूड टू मेक अवर हाऊसेस ऑफ. हाऊसेस ऑफ म्हणजे जे छप्पर असतं घराचं. आधीच्या काळात देखील माहित असेल, आता आपण सिमेंट कॉन्क्रीटच्या घरात राहतो, पण आधीच्या काळात लाकडांची जी घरे होती त्या घरांवरचं जे छप्पर होतं ते झाडांपासूनच बनलेल्या लाकडाचं राहायचं, झाडांच्याच लाकडाचं राहायचं. जे झाड सुकून गेलेलं राहायचं, वाळून गेलेलं राहायचं. Then and leaves to burn on Halloween, and in the spring new buds of green. Halloween is the festival, वेस्टर्न कंट्रीज फेस्टिवल. पाश्चिमात्य देशामध्ये 31 ऑक्टोबरला हा फेस्टिवल हॅलोवीन नावाचा शरद ऋतूमध्ये साजरा केला जाणारा फेस्टिवल आहे. यामध्ये जे भोपळा असतो तो भोपळा जो पोकळ असतो त्याला बुजगावणं केलं जातात आणि त्याच्यामध्ये जे बोनफायर असतात, मशाली पेटवल्या जातात आणि जणू काही ते भूतासारखं आपल्याला वाटतं. आणि अशा पद्धतीचा फेस्टिवल म्हणजे जणू काही मृतात्मे जिवंत झालेले आहे की काय आणि एकमेकांच्या घरी भेट देत आहे की काय, अशा पद्धतीचा हॅलोवीन हा फेस्टिवल असतो. आणि अँड स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आणि तशाच पद्धतीनं जेव्हा झाडं हिरवेगार असतात आणि त्याच्यावर जे कळ्या उमलतात आणि त्याच्यावर जेव्हा काय की सूर्यकिरण पडतो, ते देखील अशाच पद्धतीनं हॅलोवीन झाल्यासारखं भूताटकीसारखं ते वाटायला लागतं आणि म्हणून इथे त्याचा उल्लेख केलेला आहे. दे आर द फर्स्ट when days began to touch the beams of morning sun. आणि बघा की जेव्हा आपण सूर्य उगवताना बघतो तेव्हा त्या सूर्याची जी पहिली किरण आहे ते घेण्याचा मान देखील कोणाला आहे, ते झाडांनाच आहे. झाडच सर्वात आधी सूर्यकिरण घेतात आणि म्हणून ते झाड देखील सोनेरी झाल्यासारखे आपल्याला दिसतात आणि रेज झाल्यासारखे. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट when evening changes into night. आणि दिवसभराचा सूर्याचा पूर्ण प्रकाश घेऊन काय करतात,
रात्रीमध्ये काय होतं की त्या झाडं देखील बहरायला लागतात, चमकायला लागतात. अँड व्हेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय दे हम अ ड्राउझी ललबाय. आणि बघा याच झाडाच्या आधाराने काय होतं म्हणतात की झाडाचा आधार घेऊन चंद्र त्या झाडाच्या मागे झोपी गेला असं आपल्याला जाणवतं. आणि आई देखील आपल्या अंगाई गीतामध्ये याचा उल्लेख करते. आणि मराठीमध्ये देखील एक गीत आहे, निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. तशाच पद्धतीचं वर्णन कवीने देखील या ठिकाणी केलेलं आहे की झाडाच्या मागे देखील काय होतं की चंद्र झोपी जातो. ऑफ स्लीपी चिल्ड्रेन लॉंग एगो ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. आणि जे झोपी गेलेले मुलं आहे त्या मुलाला देखील आई सांगत राहते की बाळा, झाडासारखं दयावान कोणीच नाही आणि म्हणून झाडासारखं बनण्याचा प्रयत्न कर. वृक्ष लवती फार फळ भारे ताप छवणी देती निवारे. म्हणजे वृक्षावरच काय होतात की फळं येतात, फुलं येतात आणि दिवसभराचं उन्हाची लाही अंगावर घेऊन देखील आपल्याला शीतल अशी सावली देतात. असं हे महात्म्य कशाचं असतं, झाडाचं असतं. ओके, डिड यू अंडरस्टँड? नाऊ देर इज इंग्लिश वर्कशॉप फॉर अस. Page number 14. Open the page number 14. So I read first questions. Open the page number 14. First question is, pick from the poem words that rhyme with the following words. Some words are given here and some rhyming words are also mentioned in our poem. So match the rhyming words to this word. First word is fun. So can you guess what is meant by rhyming words? Which sound is same like this? Fun, sun, begun. Okay. No, grow, ago. Now, cow, bow. Sight, right, night, fly, light. Then fly, sky, lullaby, like this. These are the rhyming words. You have to write down 2 words for given each rhyming word. Second question, pick from the poem lines that create a picture in your mind. First one is, and the spring new birds of green. बघा की हे जी ओळ दिलेली आहे त्या ओळी आपल्या मनात आल्याबरोबर कुठलं चित्र तयार होते ते तुम्हाला कल्पना करायची आहे. अँड इन द स्प्रिंग मीन्स वसंत ऋतूमध्ये जेव्हा झाडाचे पूर्ण पानं गळून जातात आणि मग झाडाला नवीन पालवी येते तेव्हा ते झाड किती बहरल्यासारखं वाटतं. आणि काय होतं की ते झाडामध्ये जणू काही बर्ड्स ऑफ ग्रीन म्हणजे हिरव्या रंगाचे काय आलेले आहे, कळ्याच आलेले आहे की काय झाडावर असं येतात. आपण देखील म्हणतो की झाडाला डोळे फुटणं म्हणजे ते हिरवं टोक असं त्या फांदीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातूनच पानं काय होत जातात, स्प्राउट होत जातात, बहरायला लागतात. ओके, नाउ सेकंड लाईन, टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन म्हणजे काही चित्र तुमच्या डोक्यात तयार झालं असेल. मॉर्निंग सन म्हणजे सकाळचं ऊन, सकाळचा सूर्य जेव्हा काय होतो की उगवतो तेव्हा त्याचं पहिलं किरण कोणावर पडणार, झाडावरच पडतो. म्हणजे टेकड्यांवर पडतं, पर्वतावर पडतं. आणि पर्वतावर काय असतं, मनुष्य जाऊन असतं का, नाही तर झाडच जाऊन असतं. आणि त्यांना ती संधी भेटते की सूर्याचं पहिलं दर्शन घेण्याची, सूर्याचं पहिलं किरण ऍब्झॉर्ब करण्याची. नाउ मून फ्लोट्स इन द स्काय. मून फ्लोट्स मीन्स तरंगणे, इन द स्काय म्हणजे जणू काही काय होतं की झाडाच्या मागून जर पाहिलं आपण तर आपल्याला असं वाटतं की जणू काही चंद्र काय होत आहे की झाडाच्या मागून आकाशामध्ये फ्लोटिंग करत आहे, म्हणजे तरंगत आहे की काय अशा पद्धतीने. तर असे जे काही कल्पना दिलेल्या आहे कवितेमध्ये ते तुम्ही काय करायचं, ते वाक्य म्हणायचं आणि त्याच्यानुसार काय तुमच्या डोक्यामध्ये चित्र तयार होतं याचा तुम्ही प्रयत्न करायचा. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. थर्ड क्वेश्चन, द पोएट रेफर्स टू ट्रीज एज द काइंडेस्ट थिंग्स. म्हणजे कवीने काय केलेलं आहे की जगातल्या सर्वात दयाळूपणाचं जे उदाहरण आहे ते म्हणजे कोणतं,
काइंडेस्ट थिंग्स म्हणजे सर्वात दयाळूपणाचं उदाहरण म्हणजे काय की झाड आहे, आणि ह्या झाडाला सर्वात दयाळूपणाचं उदाहरण जे उपमा दिलेले आहे, तर ते कशामुळे दिलेले आहे? फ्रॉम पोएम पिक आउट 5 फॅक्ट्स विच प्रूव्ह द काइंडनेस ऑफ ट्रीज टुवर्ड्स अदर्स. मग दुसऱ्यांसोबत जर आपण तुलना केली तर झाडं सर्वात जास्त दयाळू का बरं आहे? कुठल्या बाबतीत आहे? तर तुम्हाला देखील माहित असेल की तुम्ही जर झाडाच्या दातृत्वाचा विचार कराल तर कुठलीही गोष्ट नाही आहे जी झाडापासून मिळत नाही. सांगा, तुमच्या आजूबाजूच्या कुठल्या गोष्टी नाही, तुम्ही जे वापरताय कुठल्या गोष्टी नाही की जे झाडापासून मिळत नाही. ईच अँड एव्हरीथिंग वी गेट फ्रॉम अवर ट्रीज. तुम्ही रबरचा जर उल्लेख केला तर ते देखील झाडापासून मिळणाऱ्या चिकापासून तयार होतं. लक्षात घ्या. खाण्यासाठी जे काही पदार्थ लागतात ते देखील झाडापासून तयार. अन्नधान्य जे मिळतो ते देखील झाडापासूनच आपल्याला मिळतं. फळ मिळतं, फुल मिळतं, बरोबर. जे आपण आपल्या कपड्यांवर सेंट जे मारतो, सुगंध, ते सुगंधी द्रव्य देखील कशापासून मिळतात? तर जे काही झाडापासून निर्मित फुलं आहे त्या फुलांच्या डिस्टिलेशन पासून काय सांद्रीभवनापासून काय केलं जातं? सेंट तयार केलं जातं, सुगंध द्रव्य तयार केलं जातं, अत्तर तयार केले जातात. मग अशी कुठली गोष्ट नाहीये की जी छोट्याशा कीटकापासून तर मोठ्या अशा जीवापर्यंत उपयोगी असं वस्तू झाड देत नाही. तर झाड सर्वांच्या दृष्टीनं आणि सर्वांना उपयोगी पडेल असं काही ना काही देतच राहतं. ओके, नेक्स्ट. तर तुम्हाला काय करायचं आहे की पिक फ्रॉम द पोएम पिक आउट 5 फॅक्ट्स विच प्रूव्ह द काइंडनेस ऑफ द ट्रीज टुवर्ड्स अदर. तर त्यातले 5 असे घटक लिहायचे की जे दुसऱ्यांना उपयोगी आहे आणि त्याच्यातून आपल्याला झाडाचं दातृत्व दिसतं. तर ओके, नाउ नेक्स्ट. फाइंड वर्ड्स दॅट डिस्क्राइब द फॉलोइंग. फाइंड वर्ड दॅट डिस्क्राइब द फॉलोइंग. फर्स्ट, स्लीपी काउज. जसं दिलेलं आहे, काउज हा एंडिंग वर्ड दिलेला आहे, त्याच्या आधी कोणता येणार? स्लीपी. स्लीपी काउज, कारण की जे जनावर आहे ते काय करतात? चारा खाऊन झाडाखालीच निवांतपणे काय विश्रांती घेतात. नंतर न्यू बर्ड्स. न्यू बर्ड्स काय दिलेलं आहे? न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. मग कसं? इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन, म्हणजे वसंत ऋतूमध्ये जे काही झाडांना पालवी येतं त्याला दिलेलं आहे. सन. सन काय मग? बीम. सनबीम दिलेला आहे. मॉर्निंग सन देखील म्हणतात, सकाळचं सूर्य. ललबाय, ड्राउझी ललबाय देखील म्हणता येतात, म्हणजे स्लीपी ललबाय म्हणजे झोपी जाण्यासाठी जे मुलांना अंगाई गीत घेतलं जातं ते. ट्रीज. ट्रीज कसे म्हणू शकतात? काइंडेस्ट ट्रीज, दयाळू झाड, अशा पद्धतीनं. डिड यू अंडरस्टँड? नाउ नेक्स्ट क्वेश्चन. पिक आउट लाईन्स that mean the following. Pick out lines that mean the following. म्हणजे खाली ज्या ओळी दिलेल्या आहेत त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करा, अर्थ शोधण्याचा प्रयत्न करा. फर्स्ट गिवन, ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर एनिमल्स. शेल्टर मीन्स निवारा, फॉर एनिमल्स मीन्स जनावरांसाठी. म्हणजे झाडं हे जनावरांसाठी काय देतात? निवारा देतात किंवा छत्र देतात. ट्री प्रोव्हाइड्स फूड फॉर ऑल, म्हणजे झाड सर्वांनाच काय पुरवतं? अन्न पुरवतो, बरोबर, फळांच्या रूपात, धान्याच्या रूपात. थर्ड, ट्रीज आर मोस्ट लवेबल. झाड हे सर्वात प्रेमळ आहे. का बरं प्रेमळ म्हटलं जातं? बिकॉज देअर इज नथिंग डिस्क्रिमिनेशन, नो क्लासिफिकेशन टू डोनर्स, म्हणजे कुठलाच भेदाभेद नाही आहे. म्हणजे झाड कुठलाच भेदाभेद करत नाही, कुठलेच उच्च नीचता करत नाही त्याच्याकडून देण्यात येणाऱ्या वस्तूंबाबत. ती जसं श्रीमंतांना सावली देते तसं गरिबांना देखील सावली देते. जसे सूक्ष्म जीवाला ते तिच्या कवेमध्ये घेऊन घेते तसंच मोठमोठ्या प्राण्यांना देखील कवेमध्ये घेऊन घेते, आपल्या झाडाखाली काय करते? आसरा देते. किड्स लव्ह टू लिसन सॉन्ग फ्रॉम द ट्रीज. झाडांच्या बाबतीत मुलांना विषयावरची, झाडांच्या शीर्षकांवरची गाणे मुलांना आवडतात. ते कशामध्ये? त्याने आई देखील या झाडांचाच आधार घेऊन काय करते? मुलांना झोपी घालण्याचा प्रयत्न करते. ट्रीज लिव्ह
a simple life. Tree has no expectation from us, from human life or any creature. झाडांना इतर सजीवांकडून कुठलीच अपेक्षा नाही किंवा माणसाकडून देखील कुठलीच अपेक्षा नाही. त्याचं एकच सूत्र आहे, ते म्हणजे लिव्ह अँड लेट लिव्ह, जगा आणि जगू द्या. बट ह्युमन बिकेम व्हेरी सेल्फिश in this world, and so that he cut the trees, he had cut the trees and make the lands for their shelters. He made deforestation for his self-place. म्हणजे स्वार्थासाठी त्यांनी काय केलं, झाडं तोडले, निर्वनीकरण केलं. जिथे काही झाडं होते, जिथे काही जंगल होतं, सगळं जंगल तोड केली आणि राहण्यासाठी, निवाऱ्यासाठी त्यांनी जमीन तयार केली. Did you understand? Now question number 6. Think means विचार करा and write in your own words, आणि स्वतःच्या शब्दात लिहा, तुम्हाला जे वाटते ते लिहा. For example, first question is give us, what living things can cause harm to one another? Any 5. Name any 5. बघा, म्हणजे सजीवांना एकमेकांपासून का बरं धोका होत आहे, त्याची काही कारण असेल का? की आपल्याच पासून आपल्या झाडांना धोका आहे. मी आताच तुम्हाला सांगितलं की माणसाने स्वतःच्या स्वार्थाकरिता जंगलाचं तोड केली, कत्तल केली, झाडांची कत्तल केली आणि राहण्यासाठी जमीन तयार केली. मग हे म्हणजे आपल्यामुळे काय झालं की झाडांना त्रास झाला. ओके, झाडांना त्रास झाला म्हणजे झाडांच्या आधारावर जे काही जीव होती ते देखील मारल्या गेली. बरोबर. काय म्हणू आपण की झाड हे दयाळू आहे, परंतु आपण त्यावर तेवढीच दया दाखवतो का? नाही दाखवत. कितीतरी 33% जंगल क्षेत्र असावं असं आपल्या संविधानात नमूद आहे, परंतु तेवढं आपण जंगल ठेवलेलं आहे का? दिवसेंदिवस जंगल कमी होत आहे. परिणाम म्हणजे वैश्विक तापमान वाढत आहे आणि त्याची हानी देखील आपल्याला होत आहे. नुकतंच आपण जे अनुभवत आहोत, ज्या सिच्युएशनमध्ये जात आहोत, ज्या गंभीर परिस्थितीमध्ये जात आहोत, म्हणजे कोविड-19च्या कोरोना व्हायरस जो आहे तो देखील निसर्गाचाच एक चमत्कार आहे, मनुष्याला काय करण्याचा, धडा शिकविण्याचा. की बघा की एका जे प्रत्यक्ष डोळ्याने आपल्याला पाहता येत नाही अशा सूक्ष्म विषाणूपासून आपल्याला भीती वाटायला लागलेली आहे. आणि हीच भीती नाही, आपण देखील माणसापासून काय होत आहोत, दुरावत आहोत. की आपल्या समोर असणारा जो मनुष्य आहे त्याच्यापासून आपल्याला धोका होऊ नये, आपल्याला तो विषाणू अफेक्ट करू नये, म्हणून आपण काय करतो की एकमेकांपासून सोशल डिस्टन्सिंग ठेवून राहत आहोत. म्हणजे आपणच आपल्या हानीसाठी किंवा आपल्या नष्ट होण्यासाठी आपणच आपल्याला, हो की नाही? तर तशाच पद्धतीनं जे काही आहे, जी लाईफ सायकल आहे, जी अन्न साखळी आहे, त्यातल्या एका घटकाला जरी काय झालं, अफेक्ट झाला किंवा एक जरी घटक त्यातला नष्ट झाला तर पूर्ण अन्न साखळीला काय होतो, आघात पोहोचतो. जसं सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात, कारण की शेतातील नासाडी करणारे जे काही उंदीर आहे, घुशी आहे, त्यांना खाण्याचं काम कोण करतो? साप करतो. समजा आपण जर सापाला ठार केलं तर मग जे काही उपद्रवी जे आहे, मूषक आहे, उंदीर आहे, घुशी आहे, ते काय करणार? मग त्या जमिनीमध्ये बिळ करणार आणि काय होणार की जे काही पीक आलेलं आहे ते त्यांची मुळं पूर्णपणे सुकून जाणार, परिणामी पिकं नष्ट होणार आणि शेतकऱ्यांच्या हाती काय येणार. म्हणून परंतु आपण देखील साप दिसला की लगेच काय करतो, आपण त्याला लगेच मारून टाकतो, कारण की आपल्याला वाटतं की त्याच्यापासून धोका आहे. पण त्याच्यापासून आपल्याला कमी धोका आहे, परंतु आपल्यापासूनच त्याला जास्त धोका आहे. आणि सर्व जीवांना मनुष्यापासूनच धोका आहे असं म्हणतात. बिकॉज ह्युमन बिकेम सो सेल्फिश दॅट ही ट्राईज टू स्नॅच ईच अँड एव्हरीथिंग फ्रॉम द नेचर. जे काही मिळतं निसर्गापासून ते प्रत्येक घेण्याचा, ते सगळं चोरबाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओके, सो बी इको फ्रेंडली विथ द नेचर, लिव्ह अँड लेट लिव्ह, जगा आणि
जगू द्या. नाउ डिड यू अंडरस्टँड स्टुडंट? नाउ सेकंड क्वेश्चन. मग पहिला प्रश्न तुम्हाला समजला असेल की कुठल्या गोष्टीमुळे आपल्या सजीवांना आपला त्रास होतो आहे किंवा एकमेकांपासून त्रास होत आहे. तर ते 5 तुम्ही त्याचे नाव लिहायचं. कशा? पोल्युशन इज द बेस्ट रिझन फॉर इट. पॉल्युशन, किती पोल्युशन आहे? एअर पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन आहे, सॉइल पोल्युशन आहे. किती गोष्टी आपण नाही, प्लास्टिकमुळे तर सॉइल पोल्युशन झालेलं आहे. आपण आपल्या घरातील वस्तू जे काही आहे ते प्लास्टिकमध्ये बांधून सगळं फेकून देतो पर्यावरणामध्ये, जे प्लास्टिक नष्ट होत नाही. जनावर खाल्ल्यानंतर त्याच्या पोटात तसंच राहतं, त्याच्यामुळे ते जीव मरून जातं. मग जे काही पक्षी आहे ते देखील खाण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या पोटात गेल्यानंतर त्याचं विघटन होत नाही, तो देखील मरून पडतो. मग सांगा ना, प्रत्येक गोष्टीसाठी कोण कारणीभूत आहे? प्रत्येक विनाशास कोण कारणीभूत आहे? आपण नाही तर कोण? Did you understand? So try to understand these questions and be sensitive in your life. Second question, why are trees called harmless? Harmless means निरुपद्रवी. उपद्रवी नाही, उपद्रवी म्हणजे त्रासदायक, आणि निरुपद्रवी म्हणजे ज्याच्यापासून आपल्याला कुठलाच त्रास नाही, असं हार्मलेस. वाय आर ट्रीज आर कॉल्ड? मग झाडांना निरुपद्रवी का म्हणतात? बिकॉज ट्री डज नॉट गिव्ह अस हार्म. ट्री इज नॉट हार्मफुल टू अस. आपल्याला वृक्ष कुठल्याच बाबतीत धोकादायक नाही आहेत. वी आर पर्सन दॅट harmful to trees and other living creatures. Did you understand? So ते कारण लिहायचे आहे. निरुपद्रवी आहे कशावरून ओळखता तुम्ही? बिकॉज ट्री डज नॉट गिव्ह अस हार्मफुल. ट्री डज नॉट गिव्ह अस इंजुरी. ट्री डज नॉट टेक अवर लाईफ. गिव्ह अस लाईफ. गिव्स अस लाईफ. ओके. Now third question, Halloween is the festival celebrated in many Western countries on 31st of October. What is the season there? Why do you think is there a need to burn leaves on Halloween? Halloween म्हणजे एक म्हणजे मृतात्मा जिवंत होतात की काय, आणि ते एकमेकांच्या घरी भेट द्यायला जातात काय, असा एक पाश्चिमात्य देशामध्ये एक समज आहे. आणि तो सण हा 31 ऑक्टोबरला म्हणजे शरद ऋतूमध्ये साजरा करतात असं म्हणणं. जो काही भोपळा असतो त्याला बुजगावण्याचं रूप देऊन त्याच्यामध्ये बोनफायरचे मशाल पेटवले जाते, आणि जणू काही भूत नाचतात आहे की काय आहे, जल्लोष करतात आहे की काय ते आहे. तर तुमच्या माहितीसाठी या हॅलोवीनशी संबंधित नॅशनल जिओग्राफी चॅनलवर आलेली माहिती इंग्रजीमध्ये त्या व्हिडिओच्या लिंक रूपात मी तुम्हाला टाकलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर तुम्ही जरूर ही माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करा, तो व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट व्हेन इव्हनिंग चेंजेस इनटू नाईट. विच पार्ट ऑफ द डे इज रेफर्ड इन द अबोव लाईन्स? बघा, दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट म्हणजे दिवसभर काय करतात, झाडं पूर्णपणे सूर्याची उष्णता घेऊन घेतात, शोषून घेतात. वेन इव्हनिंग चेंजेस इनटू नाईट, आणि काय होतात की जेव्हा मग रात्र होतं तेव्हा त्याला सूर्याचा प्रकाश मिळत नाही. मग साठवलेली ऊर्जा ते आपलं अन्न रूपी बनवण्याचं किंवा झाडांच्या इतर जे काही त्याचे काय आहे पार्ट्स आहेत, भाग आहेत, त्यांना जगवण्याचा प्रयत्न करतात. ओके. नाउ विच पार्ट ऑफ द ट्रीज होल्ड द लास्ट लाईट ऑफ द डे? मग दिवसाचं ते केव्हापर्यंत काय करतात, प्रकाश शोषून घेतात. तर तुम्हाला माहित आहे की व्हेन डेज बिगन मीन्स ॲट मॉर्निंग दे स्टार्ट टू होल्ड द लाईट, अँड ॲट इव्हिनिंग व्हेन सन इज गोइंग टू सेट, when sun is about to set, at that time they keep their light, they hold their light, and light of the day, last light of the day means at evening, and start from the light of the means morning. ओके. म्हणजे सकाळी घेणं सुरुवात करतात पहिल्या किरणापासून, आणि सायंकाळ झाली की ते सूर्यास्ताला जातेपर्यंत ते काय होतात की ते लाईट घेतात, आणि तो म्हणजे तो त्यांचा शेवटचा काय असतो, प्रकाश असतो. ओके. Did you understand? Now question number 7.
सर्च अ शॉर्ट पोयम अबाउट ट्रीज इन युअर मदर टंग. म्हणजे झाडावर आधारित, वृक्षावर आधारित जी काही कथा असेल, जी कविता, कथा नाही, कविता, ती मिळवण्याचा प्रयत्न करा तुमच्या मातृभाषेमध्ये. किंवा तुम्ही जर स्वतः कवी असाल, तुम्हाला जर कविता करण्याचा छंद असेल, तर तुम्ही देखील एखादी कविता वृक्षावर करा, झाडावर करा आणि ती वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. राईट इन युअर नोटबुक, ट्रान्सलेट एनी 2 स्टॅन्झास फ्रॉम पोएम इनटू इंग्लिश. आणि त्याच मराठी कवितेचा काय करा, रूपांतरण कशात करण्याचा प्रयत्न करा, इंग्रजीमध्ये करण्याचा प्रयत्न करा. ओके. नाउ लास्ट क्वेश्चन नंबर 8. युअर नेबर इज हॅव्हिंग अ ह्यूज ओल्ड banyan trees chopped down to make space for another construction. एक पुष्कळ वर्षापासून असलेलं जे बॅनन ट्रीज आहे, वडाचं झाड आहे, ते झाड काय झालेलं आहे, तोडणं चालू आहे, त्याचे तुकडे तुकडे करणं चालू आहे इतर बांधकामासाठी. राईट अँड इमॅजिनरी कन्व्हर्सेशन बिटवीन यू अँड युअर नेबर. तर तुम्ही आणि तुमच्या शेजाऱ्यांमध्ये याच्याशी संबंधित काही कन्व्हर्सेशन, संवाद चालू आहे, की बा तुम्हाला झाडाबद्दलची आस्था आहे आणि तुम्हाला जे दुःख झालेलं आहे ते इतरांना सांगण्याचा प्रयत्न करा. ट्राईंग टू स्टॉप हिम फ्रॉम हॅव्हिंग इट कट डाऊन. आणि ते जे झाड कापणं सुरू आहे त्या झाडाला थांबवण्याचा प्रयत्न करा. अँड बिगिन विथ द फॉलोइंग. या पद्धतीनं, फॉर एक्झाम्पल माय सेल्फ, म्हणजे तुम्ही स्वतः, तुम्ही त्या व्यक्तीशी बोलत आहेत काय म्हणून, गुड मॉर्निंग सर, I am very disturbed and upset to see you having these good old banyan tree chopped down. सर नमस्कार, मला खूप दुःख झालेलं आहे आणि खेद वाटत आहे यासाठी की तुम्ही झाडाची कत्तल करत आहे. झाड एवढं विस्तार झालेलं झाड, एवढं वर्षाचं जुनं झाड तुम्ही तुमच्या एका छोट्या जागेसाठी काय करताय, हे तोडत आहेत. मग नेबर काय म्हणेल, नेबर, brother, it will be harmful because it was very old banyan tree and because of heavy storm it can fall on the ground and many people will die, so I am cutting this tree. मग शेजारी काय म्हणेल की दादा, हे झाड खूप वर्षाचं जुनं आहे, खूप वर्ष जुनं आहे आणि काय होतं की झाडाचे मुळा नाजूक झालेला आहे आणि जर जोराचं वादळ जर आलं तर हा झाड पडून याच्या झाडाखाली पुष्कळ, म्हणजे घर जे शेजारचे आहेत ते दबण्याचे आणि जीवहानी होण्याची शक्यता आहे, म्हणून हे झाड मी काय करत आहोत, तोडत आहो. बघा, म्हणजे त्यानं मुख्य उद्देश बाजूलाच ठेवला की त्याला जागा पाहिजे आहे त्या बांधकामासाठी, परंतु तो आपल्याला काय सांगून राहिला, तर पुष्कळ झाड जुनं आहे, आता पडण्याचे आहे आणि म्हणून मी आधीच त्याची काय करत आहोत, त्याची विल्हेवाट लावता असं म्हणून. मग बघा की अशा पद्धतीनं तुम्हाला कन्व्हर्सेशन लिहायचं आहे. तुम्हाला माहित असेल सुंदरलाल बहुगुणा या पर्यावरणवादी व्यक्तींनी सुंदरलाल बहुगुणा या पर्यावरणवादी व्यक्तींनी काय केलं होतं, चिपको आंदोलन सुरू केलं होतं. उत्तर प्रदेश की कुठल्या तरी राज्यामध्ये आहे, चिपको आंदोलन सुरू केलं होतं की त्या राज्यातील एका राजाने झाडांची बेसुमार कत्तल करणं सुरू केली होती आणि तो पर्यावरणवादी व्यक्ती झाडाची कत्तल होऊ द्यायची नाही म्हणून काय केलं की जन आंदोलन तयार केलं, एक लोकांना संघटित केलं आणि काय केलं, त्या लोकांना सांगितलं की झाडाचं किती महत्व आहे, झाड सर्वात दयावान आहे, झाडाची अशी कत्तल होऊ द्यायची नाही. आणि प्रत्येक लोक त्याच्यासाठी तयार झाले आणि एकेकाने त्या झाडाला काय केलं, आलिंगन दिलं. आणि लोकांनी जेव्हा झाडांना कापण्यासाठी त्याला कापता येऊ नये किंवा जे काही वृक्षतोड करणारे होते त्यांना करता येऊ नये म्हणून त्यांनी प्रत्येक झाडाला आलिंगन दिलं.
तरी देखील अशामध्ये कित्येक लोकांचा बळी गेला. झाडांना कापू देत नाही ना, मग त्यांच्याच जीवावर काय कुऱ्हाड चालली आणि त्यांना त्यामध्ये मृत व्हावं लागलं, हुतात्म्य पत्करावं लागलं. तर अशा पद्धतीनं सुंदरलाल बहुगुणांचं जर एखादी चरित्र किंवा तुम्हाला जर कुठला परिच्छेद वाचायला मिळाला तर अवश्य वाचा. आणि त्या चळवळीचं नाव आहे चिपको आंदोलन. तर हे जर आपण देखील चिपको आंदोलन चालवलं आणि त्यानुसार जर जे काही आपल्या झाडाची कत्तल करणारे लोक आहेत त्यांच्यापासून जर झाडाला वाचवलं तर हेच झाड आपल्यासाठी खूप असा ईश्वराप्रती आशीर्वाद देखील देतील. सो स्टुडंट्स, in this way we have finished our English workshop from the question number 1 to question number 8. Try to understand, replay the video when you do not understand the questions. Okay, and write down all the questions in your notebook, and best luck for your study. Have a good day. We will see you again.